नमस्कार. मी पुणेकर नागरिक असल्याने मी सर्व नागरिकांना, सगळ्या भगिनींना, सगळ्या बंधूंना असं विनंती करते की आज जर आपण बघितलं तर पुण्यामध्ये इतकी गुन्हेगारी वाढली आहे. पुणे हे शैक्षणिक शहर आहे, पुणे हे सांस्कृतिक शहर आहे. तर त्या पार्श्वभूमीवर बघता माझं असं प्रांजळ मत आहे, एक नागरिक म्हणून, पुण्याची नागरिक म्हणून, कुठल्याही पक्षाने एखाद्या उमेदवाराला तिकीट देताना त्याची गुन्हेगारीचं पार्श्वभूमी बघून, पडताळणी करून त्यांना हे तिकीट द्यावं. आज नवीन आपल्या पुण्याची शहरची जी प्रगती आहे, मेट्रो म्हणा किंवा पुणे जसं आपल्याला सशक्त करायचं आहे, पुणे आपल्याला ट्रॅफिक मुक्त करायचं आहे, त्याच्यासाठी असा उमेदवार हवा जो सुशिक्षित असेल, जो तळागाळापर्यंत प्रत्येक नागरिकाची जी काही विवंचना असेल ते समजून घेईल आणि तो किंवा ती हे युवा असतील, जेणेकरून नुसतं पक्षाचंच नाही तर शहराचा पण विकास होईल. त्यामुळे नागरिक म्हणून मी विनंती करते सर्वांना, अशा पक्षाला मत द्या ज्यांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या उमेदवारांना तिकीटं दिली. तर शिंदे साहेबांनी जर त्यांचे उमेदवार बघितले आपण तर त्यांना कुठलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाहीये. माननीय उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे मुळातच हाडाचा शिवसैनिक असल्या कारणामुळे रिक्षा ड्रायव्हर ते मुख्यमंत्री हा जो प्रवास केलेला आहे तो त्यांनी खऱ्या अर्थाने खडतर शिवसैनिक म्हणून केलेला आहे. आणि अशा या आमच्या उपमुख्यमंत्री साहेबांनी खऱ्या अर्थाने पुणे शहर असेल, नाशिक असेल, ठाणे असेल, त्यांनी मुळातच पहिलंच ठरवलेले की आपले जे उमेदवार असतील हे सुशिक्षित असतील, काहीतरी पुणेकरांना दिशा देणारा आपला उमेदवार असेल. आणि म्हणूनच त्यांनी जे काही उमेदवार दिलेले आहेत ते कोणतेही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेले असे उमेदवार या ठिकाणी त्यांनी दिलेले आहेत. पक्षाला कुणाला तिकीट द्यायचं, कुणाला तिकीट नाही द्यायचं हा तो त्या पक्षाचा अधिकार आहे. मी पुणेकर म्हणून एकच सांगू शकेन की स्वच्छ चारित्र्याच्या उमेदवाराला लोकांनी मतदान करावं, विकासाला मतदान करावं आणि ज्यांच्याकडे व्हिजन आहे अशा व्हिजनसाठी पुण्याला, आता पुण्यामध्ये ट्रॉफिकचा विषय भरपूर आहे, बरेच असंख्य विषय आहे, तर फक्त ह्या विकासाच्या दृष्टिकोनातनं लोकांनी मतदान करावं एवढंच मी पुणे शहर. आता तुम्ही विषय काढला म्हणूनच मी फक्त तुम्हाला एकच सांगतो, शिंदे साहेब हे तळागाळातले कार्यकर्ते आहेत आणि त्यांना सर्वसामान्यांना काय प्रॉब्लेम येतात, त्यांच्या व्यथा काय आहेत ह्या सगळ्या माहिती आहेत. आणि सर्वसामान्य नागरिकांनी जे कोण उमेदवार आहेत उद्या भविष्यात ते नगरसेवक झाल्यानंतर तिथपर्यंत लोकांना पण सहजासहजी पोहोचता यायला पाहिजे, म्हणून सर्वसामान्य घरातल्या लोकांना त्यांनी मतदानाची तिकीटं दिलेली आहेत की लोकांना आणि जे कोण नगरसेवक येतील त्यांना सुद्धा एक सोयीस्कर पडावं. आणि पुण्याचाच फक्त दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून त्यांनी सुसंस्कृत पुणे म्हणून त्या हिशोबात त्यांनी उमेदवारी दिलेली आहे. नमस्कार, मी सुदर्शना त्रिगुणाईत. आज पुण्यामध्ये बघितलं तर सध्या वातावरण इतकं खराब आहे की जे लोकांनी जे पार्श्वभूमीवरती बघितलं तर गुन्हेगार लोकांना जास्ती तिकीट दिले आणि गुन्हेगार लोकांकडे म्हणजे ताकदवान लोक, गुंड लोक, खुनी लोक अशा लोकांना इतर पक्षांनी उमेदवार दिले. पण एक जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री लाडके एकनाथभाई शिंदे यांच्या पक्षातून सगळे सामान्य लोकांना आणि लोकांपर्यंत पोहोचणारे लोकांना सामान्याचं पक्ष जे सांगतात या पद्धतीने सगळ्यांना उमेदवारी दिली. म्हणून आपल्या पुण्यामध्ये एक संस्कृती म्हणजे एज्युकेशनमध्ये, नॉलेजमध्ये संस्कार आहे आणि त्या संस्कारच्या माध्यमातून आमच्या पक्षा म्हणजे शिवसेनेच्या माध्यमातून एक चांगले उमेदवार दिले की ते एज्युकेटर पण आहे आणि लोकांपर्यंत पोहोचणारे आणि भयमुक्त जर पुणे करायचं असेल तर खरंच मी सांगते की शिवसेनेचे जितके उमेदवार आहे त्यांना द्यावं निवडून. मी एक सामान्य कार्यकर्ते म्हणून आपल्यासमोर बोलते, कारण की सामान्यांना एक गरज काय असते की बाबा आपला स्वच्छ असायला पाहिजे, पुणे संस्कारी असायला पाहिजे. आणि इतर जसं राष्ट्रवादीमध्ये तर खुनी लोकांना दिलेलं आहे, इतर लोकांनी तर किती बेकार लोकांना दिलेलं आहे. तर कुठेतरी जनतेने हा विचार करावा आणि नक्कीच शिवसेनेच्या पाठीमागे राहावं, शिंदे साहेबांच्या पाठीशी राहावं हीच विनंती. जय महाराष्ट्र. सर्वसामान्य लोकांना तर राजकारण समजतच नाही आणि 90% लोक हे गुन्हेगारी पार्श्वभूमीतले आहेत.
सगळे आपल्या स्वार्थासाठी राजकारणात येत आहेत. समाज कल्याण तर कोणाला समजतच नाहीये आता. आणि आता बऱ्याचदा तुम्ही ऐकलं असेल, आता हल्ली खूप गोष्टी कारणावरती येत आहेत की लहान मुली, मोठ्या महिला कोणी सुरक्षित नाहीये, सगळ्या असुरक्षित आहेत. ह्याला जबाबदार कोण असणार आहे? आताचे जे उमेदवार आहेत ते मी पहिलं सांगितलं तसंच सगळे 90% गुन्हेगारी देते. आणि जे शिंदे साहेब म्हणजे आदरणीय शिंदे साहेबांच्या गटातील जे उमेदवार आहेत ते अगदी हुशार आणि तडफदार उमेदवार आहेत. अशांना संधी न देता लोक जे बाकीचे 90% गुन्हेगारीतले लोक आहेत त्यांना संधी मिळते. तरी सर्व मतदारांनी विचार करावा की आपण सुरक्षित राहावं, महिला सुरक्षित राहावं आणि राजकारण चांगलं व्हावं, त्यासाठी शिंदे साहेबांना पाठिंबा द्यावा. महायुतीचा घटक पक्ष असलेल्या अजित पवारांकडून गुंडांना उमेदवारी दिली आहे, तर शिवसेनेतर्फे युवा चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. आगामी पुणे महानगरपालिकेत व स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या उमेदवारीची निवड प्रक्रिया हा चर्चेचा विषय ठरते आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसकडून काही वादग्रस्त व गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना उमेदवारी दिलेली दिसते, तर शिवसेना शिंदे गटातर्फे युवा चेहऱ्यांना संधी देण्यात आल्याची दिसते. राजकीय विश्लेषकांच्या मते एकीकडे जिंकण्यासाठी गणिते वादग्रस्त उमेदवारांना संधी देण्याची भूमिका घेतल्याची दिसते, तर दुसरीकडे तरुणांना नेतृत्वासाठी उभे करण्याचे प्रयत्न केल्याचे दिसून येते. दोन वेगळ्या राजकीय वाटा पुण्यातील मतदारांसमोर स्पष्टपणे उभ्या राहिल्या आहेत. शिवसेना शिंदे गटाकडून पुण्यात नव्या आणि तरुण चेहऱ्यांना संधी देण्यावर भर दिला जात आहे. सामाजिक कार्य, विद्यार्थी चळवळ आणि स्थानिक प्रश्नांना थेट जोडलेले युवा कार्यकर्ते पुढे आणण्याची रणनीती शिंदे सेनेने अवलंबल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. पुण्यातली लढाई ही विकासाची आणि विश्वासघातकाची असल्याचे सांगत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भाजपचे किंवा अजितदादा पवारांचे नाव न घेता त्यांच्यावर धनशक्ती वापरल्याचा आरोप केला आहे. पुणे शहर ही कोणा एका पक्षाची मक्तेदारी नाही. पुणेकरांना विकास हवा आहे आणि एकनाथ शिंदे यांनी केलेली कामे घराघरात पोहोचवा असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. दरम्यान उदय सामंत यांनी म्हटले की ज्याप्रमाणे 2004मध्ये मी तरुण म्हणून निवडून आलो, तशीच संधी यावेळी अनेक नव्या चेहऱ्यांना दिली आहे. शिवसेना भाजप युतीत नैसर्गिक असली तरी आम्हाला कमी लेखणाऱ्यांना निवडणुकीच्या निकालातून उत्तर देऊ. ज्या ज्या भागात गेलो तिथे तिथे लोकांना शिवसेनेला आशीर्वाद देणार असल्याचे सांगितले आहे, असेही सामंत यांनी यावेळी नमूद केले.